माझ्या सुरुवातीच्या काठात मी प्रत्येक विजय माझ्या प्रतिभेचा पुरावा आणि प्रत्येक पराभव माझ्या नशिबाचा दोष मानत असे. पण जेव्हा मी बारकाईने पाहिले तेव्हा मला जाणवले की योग्य ट्रेडमध्ये देखील कधीकधी तोटा होऊ शकतो आणि चुकीच्या विश्लेषणामध्ये देखील नफा होऊ शकतो. हे स्पष्ट झाले की निकाल नेहमीच प्रक्रियेचे प्रतिबिंबित करत नाही आणि येथूनच खरा बदल सुरू झाला. ट्रेडिंग मधील सर्वात मोठा भ्रम असा आहे की नफा म्हणजे योग्य निर्णय घेणे आणि तोटा म्हणजे चूक करणे. पण सत्य हे आहे की बाजारात काहीही निश्चित नसते. आपण फक्त शक्यतांशी खेळत असतो आणि जो ट्रेडर्स हे समजतो तो निकालावर नव्हे तर प्रक्रियेवर प्रेम करायला शिकतो. मी माझ्या स्ट्रॅटेजीकडे त्याप्रमाणे पाहू लागलो जसे एखादा कलाकार त्याच्या कनवासकडे पाहतो. पुढची कॅन्डल मला किती पैसे कमवेल याचा मी आता विचार करत नाही. मी फक्त माझ्या नियमाचे पालन केले की नाही आणि माझ्या योजनेशी खरे राहिले याचा विचार करतो. आणि जेव्हा उत्तर हो असते तेव्हा मला शांतीची भावना येते. मग तो ट्रेड जिंकला की हरला काहीच फरक पडत नाही. कारण ट्रेडिंग हा केवळ चाचचा संघर्ष नाही, तो सहनशक्तीचा सराव आहे. जेव्हा बाजार तुम्हाला चिथावतो, जेव्हा ते तुमच्या विरुद्ध हालचाल करते, तेव्हा तुमच्या अंतर्गत शांततेची परीक्षा घेतली जाते आणि ही शांतता केवळ प्रक्रियेत सहभागी होऊन निर्माण होते. मी अनेक ट्रेडर्सना दररोज त्यांच्या बॅलन्सकडे पाहताना पाहिले आहे. दररोज सकाळी त्यांचे खाते तपासत आहेत. आज त्यांनी किती कमाई केली, काल त्यांनी किती गमावले आणि ते कधी ब्रेक इव्हनवर पोहोचतील याबद्दल विचार करत आहेत आणि या प्रक्रियेत त्यांचे सर्व लक्ष हरवते. पण जेव्हा तुम्ही तुमची सर्व ऊर्जा केवळ तुमच्या ट्रेडिंग प्रक्रियेला किती प्रामाणिकपणे पार पाडता यावर केंद्रित करता, तेव्हा तुम्ही हळूहळू खऱ्या ट्रेडर्समध्ये रूपांतरित होऊ लागता. ट्रेडर्सची ताकद त्यांच्या नफ्यात नसते तर त्यांच्या संयमात असते. आणि जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष निकालावरून प्रक्रियेकडे वळवता तेव्हा संयम येतो. मी सहमत आहे. बाजार तुम्हाला दररोज मोहात पाडेल. फक्त एक अधिक ट्रेड करा, थोडा अधिक धोका घ्या, लवकर नफा बुक करा. पण तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की जेव्हा तुम्ही या आवाजांकडे दुर्लक्ष करता तेव्हा तुम्ही एक पाऊल पुढे जाता. मी माझ्या आयुष्यात असे व्यवहार पाहिले आहेत जिथे मी सर्व काही बरोबर केले आणि तरीही तोटा झाला, आणि तेही जिथे मी चूक करूनही नफा मिळवला. पण मी दोन्ही समानतेने वागलो कारण मला माहित होते की खरा नफा नाही तर शिस्त आहे. दररोज जेव्हा मी जादू घडतो तेव्हा मी स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारतो, मी जे करायला हवे ते मी करत आहे का? जर उत्तर हो असेल तर तो दिवस माझ्यासाठी विजयी दिवस असतो, बाजार काहीही मेहनत असला तरी. ट्रेडिंग मध्ये जिंकण्याचे खरे रहस्य म्हणजे तुमच्या प्रक्रियेवर इतके प्रेम करणे की परिणाम आपोआप येतील. प्रत्येक ट्रेडिंगला एक पाऊल म्हणून पहा, प्रत्येक तोटा शिक्षक म्हणून घ्या, शिक्षा म्हणून नका आणि प्रत्येक नफा तुम्ही योग्य मार्गावर आहात याचे लक्षण म्हणून पहा. कारण जेव्हा तुम्ही प्रक्रियेवर विश्वास ठेवण्यास शिकता तेव्हा परिणाम तुमच्या पाठलाग करतात. तुम्ही बाजाराचा पाठलाग करत नाही, बाजार तुमच्या पाठलाग करतो. आणि लक्षात ठेवा, निकालांचा पाठलाग करणारा ट्रेडर कधीही कायमस्वरूपी यश मिळवू शकत नाही, परंतु जो प्रक्रियेशी जोडतो तो प्रत्येक तोट्यातही विजय मिळवतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ट्रेडिंग कराल तेव्हा स्वतःला विचारू नका की मी किती कमाई करेन. त्याऐवजी विचारा, मी माझे नियम पाळत आहे का? कारण हा प्रश्न ठरवेल की तुम्ही ट्रेडर आहात की फक्त एक जुगारी आहात. कारण शेवटी ट्रेडिंग पैसे कमवण्याबद्दल नाही, ते स्वतःच्या सुधारणेबद्दल आहे. आणि तिथेच मला जाणवले की जर तुम्ही प्रक्रियेवर प्रेम करायला शिकलात तर पुढचे पाऊल म्हणजे पराभव स्वीकारणे. कारण प्रामाणिकपणे ट्रेडिंग मध्ये असा कोणीही नाही जो कधीही हरला नाही. फरक एवढाच आहे की काही लोक त्यांच्या नुकसानाने विस्मित होतात तर काही स्वतःसाठी एक नवीन मार्ग तयार करतात. मी तुम्हाला एक सत्य सांगतो, पहिल्यांदा जेव्हा मला मोठा तोटा झाला तेव्हा मी रात्रभर झोपू शकलो नाही. माझ्या मनात फक्त ते आके, ते लाल कॅन्डल, तो घसरणारा चार्ट आणि मला वाटले की मी तो ट्रेड केला नसता तर काय झाले असते. त्या रात्री मला वाटले कदाचित मी या बाजारासाठी बाहेर नव्हतो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा मला काहीतरी जाणवले. ते फक्त एक नुकसान नव्हते, ते एक धडा होता. आणि जोपर्यंत मी ते धडा म्हणून पाहत नाही तोपर्यंत आपण नेहमीच विजयाची आस धरू.
आणि जेव्हा बाजार आपल्याला पाडेल तेव्हा आपण कोसळतो. पण बाजार अशा प्रकारे काम करतो. ते दररोज तुमची परीक्षा घेईल, तुम्हाला तोडेल आणि नंतर तुम्ही पुन्हा उठू शकाल का ते पहा. अर्थात कधीतरी ट्रेडिसला हे समजून घ्यावे लागेल की तोटा हा ट्रेडिंगचा एक भाग आहे. तोटा हा ट्रेडिससाठी एक वास्तव आहे. फरक एवढाच आहे की ज्यांना ते समजते ते टिकून राहतात आणि जे त्यापासून पटून जातात ते गायब होतात. मी स्वतः अनेक नवीन ट्रेडर्सना पहिले 2 किंवा 3 तोटे झाल्यानंतर ट्रेडिंग सोडताना पाहिले आहे. त्यांना वाटले की ते करू शकणार नाहीत. पण सत्य हे आहे की प्रत्येक महान ट्रेडर्सची कहाणी तोट्यापासून सुरू होते. जेव्हा त्यांनी हार मानण्यास नकार दिला. मी एकदा एका अनुभवी ट्रेडर्सला विचारले होते, बाजार कितीही कोसळला तरी तुम्ही प्रत्येक वेळा इतके शांत कसे राहता? तो हसला आणि म्हणाला, कारण मी हरायला शिकलो आहे. मला आश्चर्य वाटले. मग तो म्हणाला, जेव्हा तुम्ही पराभवाची भीती सोडता तेव्हाच तुम्ही खरोखर जिंकू लागता. त्याचे शब्द माझ्या मनात गुंजले. मी प्रत्येक तोटा लक्षात घेऊ लागलो. तो समजून घेऊ लागलो. मी प्रश्न केला की मी चूक केली का? मी नियम मोडले का? मी भावनांनी वाहून गेलो का? आणि हळूहळू प्रत्येक तोटा शिक्षक बनला. मला आता तोट्याची भीती वाटत नाही. उलट त्याची वाट पाहत आहे. कारण मला माहित आहे की ते मला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकवतील. ट्रेडिंग मध्ये जे नुकसानाला त्याचा शत्रू मानतात ते नेहमीच पटून जातील. पण जे तोट्याला आपला मित्र बनवतात त्यांना अखेर बाजार समजू लागतो. कारण तोटा तुम्हाला दाखवतो की नफा कधीही काय करू शकत नाही. मला आठवते एकदा मी सलग 3 वेळा तोटा सहन केला. मी रागावलो होतो. पण मी स्वतःला सांगितले, जर मी आता तुटलो तर मी माझ्या आतल्या ट्रेडिसला मारून टाकेन. त्या दिवशी मी माझा ट्रेडिंग बंद केला. बाहेर गेलो आणि स्वतःला वचन दिले की पुढच्या वेळी मला तोट्याची भीती वाटणार नाही. मी त्यांना समजून घे आणि त्या एका निर्णयाने माझा संपूर्ण दृष्टिकोन बदलला. आता जेव्हा जेव्हा मी हरतो तेव्हा मी हसतो कारण मला माहित आहे की तो माझ्या प्रवासाचा एक भाग आहे. ज्याप्रमाणे एक पर्वत चढणारा व्यक्ती प्रत्येक घसरणीला मार्गाचा एक भाग मानतो, त्याच्याप्रमाणे एका ट्रेडर्सने प्रत्येक घसरणीला प्रक्रियेचा एक भाग मानावे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही हरता तेव्हा बाजार तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची, तुमची रणनीती सुधारण्याची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या भावना समजून घेण्याची संधी देतो. कारण सत्य हे आहे की तुम्ही जितके जास्त तुमचे नुकसान स्वीकाराल तितके जास्त तुम्ही तुमचे मन शांत कराल. आणि जेव्हा मन शांत असते तेव्हाच खऱ्या अर्थाने ट्रेडिंग करण्याची मानसिकता जन्माला येते. म्हणून लक्षात ठेवा, नुकसान ही शिक्षा नाही, ती फक्त प्रतिक्रिया आहे. कुठे सुधारणा करायची, कुठे धीर धरायचा, कुठे विश्वास टिकवायचा याची झटपट जाणीव. एकदा हे समजले की बाजारातील कोणतीही हालचाल तुम्हाला धक्का देऊ शकत नाही. कारण खरा ट्रेडर तो असतो जो प्रत्येक वेळी जिंकतो असे नाही, तर तो असतो जो प्रत्येक पराभवातून काहीतरी नवीन शिकतो आणि अधिक मजबूत होऊन परत येतो. आणि शेवटी मी म्हणेन, जर तुम्हाला बाजारात दीर्घकाळ टिकून राहायचे असेल तर पराभवाशी मैत्री करा, तो स्वीकारा, त्यातून शिका आणि नंतर पुढे जा. कारण प्रत्येक पराभवामागे एक धार असतो जो तुम्हाला येणाऱ्या हजारो विजयांसाठी तयार करतो. आणि तिथूनच मी शिकलो की ट्रेडिंगची खरी शक्ती भविष्याचा अंदाज घेण्यामध्ये नाही तर वाट पाहण्याच्या कलेमध्ये आहे. हो, धीर ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे. जर तुमच्याकडे धीर नसेल तर बाजार तुम्हाला नेहमीच गुडघे टेकवेल. मी माझ्या सुरुवातीच्या काठात ही चूक केली होती. मला वाटले की मी बाजाराला समजतो. एक बटन तयार होताच मी लगेच एक ट्रेड भरायचो, विचार करायचो, हे वर जाईल, आता ते कोसळल आणि प्रत्येक वेळी बाजार माझ्या अंदाजाच्या अगदी विरुद्ध चालायचा. मला राग यायचा की बाजार माझ्या विरोधात का आहे. पण सत्य हे होते की बाजार माझ्या विरोधात नव्हता, मी माझ्या स्वतःच्या अधीरतेच्या विरोधात होतो. हळूहळू मला जाणवले की ट्रेडिंग ही शर्यत नाही. जिंकणारा सर्वात वेगवान नाही तर सर्वात शांत असतो. आणि जेव्हा तुम्ही काहीही करत नाही तेव्हा ते क्षण सर्वात महत्त्वाचे असतात. कारण बाजार दररोज तुमची हालचाल होण्याची वाट पाहत असतो. एकदा एक माणूस शांत होता.
कोणत्याही भीती किंवा उत्साहाशिवाय स्क्रीन पाहत होता. मी विचारले, तू काहीही का करत नाहीस? तो हसला आणि म्हणाला, कोणत्याही भीती किंवा उत्साहाशिवाय स्क्रीन पाहत आहे. आणि हा सर्वात कठीण भाग आहे. कारण लोकांना वाटते की काहीही न करणे म्हणजे संधी गमावणे. पण ट्रेडिंगमध्ये कधीकधी काहीही न करणे ही सर्वात मोठी पायरी असते. आता दररोज जेव्हा मी बाजार उघडतो तेव्हा मी स्वतःला सांगतो, आज मी फक्त सेट ट्रेड करेन जे 100% स्पष्ट असतील. जर अशी संधी आली नाही तर मी काहीही करणार नाही. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, सुरुवातीला ते खूप कठीण होते. मला अस्वस्थ वाटायचे. माझे बोट माउसते जायचे आणि माझे हृदय म्हणायचे, ठीक आहे, फक्त एक छोटासा ट्रेड करेन. पण जेव्हा मी स्वतःला थांबवले, जेव्हा मी बॉट पाहायला शिकलो, तेव्हाच मला खरे स्वातंत्र्य मिळाले. कारण संयम फक्त बाजारासाठी नाही, तो तुमच्या मनासाठी आहे. हे असे म्हणण्यासारखे आहे की तुम्ही तुमच्या भावनांवर विजय मिळवला, आता तुम्हाला त्याचे फळ मिळेल. एकदा मी 5 दिवस कोणतेही ट्रेड केले नाहीत. मी फक्त पाहिले आणि बॉट पाहिली. 6व्या दिवशी एक स्पष्ट सेटअप आला आणि त्या एका ट्रेडने मला संपूर्ण आठवड्यासाठी नफा दिला. मग मला समजले, हे बाजार जलद लोकांसाठी नाही. पहा, कोणीही अंदाज लावू शकते. बाजार वर जाईल, तो खाली जाईल. हा आधार आहे, तो प्रतिकार आहे. पण धीर फक्त त्यांनाच मिळतो जे स्वतःला ओळखतात. त्यांना हे समजते की बाजाराच्या पाठलाग केल्याने काहीही मिळत नाही, पण त्याचे निरीक्षण केल्याने सर्व काही मिळते. म्हणून जर तुम्हाला खरोखर बाजारात टिकून राहायचे असेल तर भविष्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करू नका. बाजार कधीही तुमच्या मनानुसार चालत नाही, ते फक्त बॉट पाहणाऱ्यांनुसारच चालते. मी तुम्हाला मनापासून एक गोष्ट सांगेन, जर तुम्ही धीर शिकलात तर बाजार तुमचा आदर करेल. धीर ही कमकुवतपणा नाही, ती तुमची सर्वात मोठी हत्यार आहे. आणि तिथेच मी शिकलो की धीरानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा अहंकार मागे सोडणे. कारण बाजारातील सर्वात मोठा शत्रू चुकीचा ट्रेंड, चुकीची नोंद किंवा चुकीचे विश्लेषण नाही. एकदा मी बाजाराशी लढलो. मी चार पाहिले नाहीत. मी माझ्या अहंकारात गेलो. मला वाटले, नाही, मी चूक करू शकत नाही. आणि ते माझ्यासाठी विष बनले. कारण बाजार तुमच्या अहंकाराची, तुमच्या श्रद्धांची, तुमच्या भावनांची किंवा तुमच्या अभिमानाची पर्वा करत नाही. ते फक्त त्याचे सत्य प्रकट करते. आणि जर तुम्ही ते पाहण्यास नकार दिला तर ते तुम्हाला खूप दुखावते. तुम्हाला हे माहित असले पाहिजे की अहंकाराने ट्रेडिंग करता येत नाही. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही विचार करता, मी बरोबर आहे, हे सिद्ध करावे लागेल, तेव्हा तुम्ही लगेचच ट्रेडर जुगारी बनता. आणि बाजार अशा लोकांना कधीही माफ करत नाही. एकदा कोणीतरी मला विचारले, साहेब, तुम्ही ट्रेड जिंकलात किंवा हरलात तरीही तुम्ही नेहमी चित्तके शांत कसे राहता? मी हसून म्हणालो, कारण मी ट्रेडिंगला माझ्या आत्मसन्मानाशी जोड नाही. मी ट्रेड आणि माझ्या अस्तित्वात एक अंतर निर्माण केले आहे. जर एखादा ट्रेड चुकीचा झाला तर याचा अर्थ असा नाही की मी चुकीचा आहे. याचा अर्थ असा की बाजाराने दुसरे काहीतरी निवडले आहे. ज्याप्रमाणे बुद्धिपटू प्रत्येक चाल जिंकण्यासाठी चालत नाही, तर प्रत्येक चालीतून शिकण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याप्रमाणे ते तुम्हाला चाटवर स्पष्टपणे दिसणाऱ्या सत्यापासून विचलित करते. आणि जेव्हा तुम्ही सत्याकडे डोळे बंद करता तेव्हा बाजार तुम्हाला शिकवतो. पण मला आठवतं एकदा माझ्या अहंकारामुळे मी एक ट्रेड घेतला जो 30 मिनिटांत बंद व्हायला हवा होता, पण मी तो 3 दिवस रोखला. दर तासाला तोटा वाढत गेला आणि मी स्वतःला सांगत राहिलो. आणि जेव्हा मी शेवटी ट्रेड बंद केला तेव्हा माझे खाते अर्धे झाले होते. त्या दिवशी मी स्वतःला म्हणालो, पुन्हा नाही. त्या दिवसापासून मला कळले की खरा ट्रेडर्स तो नसतो जो नेहमीच बरोबर असतो, तर तो असतो जो आपल्या चुकालग्या ओळखतो. आज जेव्हा मी ट्रेडमध्ये प्रवेश करतो तेव्हा मी माझा अहंकार दाराशी सोडतो, कारण मला माहित आहे की बाजार माझ्या विरोधात नाही. तो फक्त त्याच्या स्वतःच्या मार्गाने चालत आहे. मी फक्त एक प्रवासी आहे ज्याला त्याच्या लाटांवर स्वार व्हायचे आहे. आणि तेच खरे स्वातंत्र्य आहे. जेव्हा तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही, तर फक्त समजून घेण्याची इच्छा असते.
आणि तिथेच मला जाणवले की जेव्हा तुम्ही तुमच्या अहंकार दारावर सोडता, जेव्हा तुम्ही प्रत्येक तोटा शिकण्याची संधी म्हणून पाहता, जेव्हा तुम्ही प्रक्रियेवर प्रेम करायला सुरुवात करता, तेव्हाच तुमची खरी परीक्षा सुरू होते. सुसंगतता शिकणे सोपे वाटते, परंतु राखणे कठीण वाटते, कारण मानवी मन स्थिर राहू इच्छित नाही. त्याला समायोजन आवश्यक आहे, त्याला स्थिरता आवश्यक आहे, त्याला दररोज काहीतरी मोठे करायचे आहे. परंतु बाजार शिकवतो की मोठे होण्यासाठी प्रथम लहान व्हा. जे योग्य आहे ते पुन्हा पुन्हा करा, जरी ते कंटाळवाणे वाटत असले तरीही. जेव्हा मी ट्रेडिंग सुरू केली, तेव्हा प्रत्येक नवीन दिवशी काहीतरी नवीन करण्याची परीक्षा होती. मला काहीही नवीन करायचे नव्हते, परंतु तेच बरोबर करायचे होते, पुन्हा पुन्हा. सुसंगततेचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीही पडणार नाही. याचा अर्थ असा की प्रत्येक वेळी तुम्ही पडता तेव्हा तुम्ही त्याच मार्गावर परत याल. तेच नियम, तीच प्रक्रिया, तीच शिस्त, आणि हेच तुम्हाला इतर सर्वांपेक्षा वेगळे करते. मला आठवते एकदा मी सलग 5 व्यवहार गमावले. मी निराश झालो होतो, पण मी स्वतःला सांगितले, नियम तसेच राहतील, प्रक्रिया तसेच राहील, आणि काही दिवसांनी तीच व्यवस्था, तीच रणनीती, तोच संयम यामुळे मला नफा झाला. त्या दिवशी मला जाणवले की सातत्य ही रणनीती नाही, ती एक व्यक्तिरेखा आहे.